सगळ्यांना नमस्कार. मी स्मिता सोनाली सख्या सासू सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपला हा पहिला ब्लॉग आहे, तर थोडं समजून घ्या. बोलायला मला आहे सवय थोडी, पण सुनायला नाही आहे, ती नवीन आहे. आता 3 फेब्रुवारीला लग्न झालेलं आहे. चला आज आहे आपला पहिला ब्लॉग. आपण चालू आहे दर्शनाला. तर कुठल्याही शुभ कार्याची किंवा कुठल्याही हे सुरू करण्याच्या आधी कुठल्याही एखाद्या देवाचं दर्शन घ्यायचं असतं. चला आमच्या इथे खूप मोठं असं भव्य दिव्य गणपती बाप्पांचं मंदिर आहे. तर तिथून आपल्या यूट्यूब चॅनलला सुरुवात करतो आहे. त्यासाठी दर्शन आलं तर तुम्ही चला तुमच्याशी शेअर करतो ते मंदिर. चला मग तुम्ही पण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. साडी छान आहे बरं का. आपण दर्शन घेतलंय छान. आपल्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे. हे आमच्या सिन्नरमधले भव्य दिव्य असं गणपती बाप्पांची मूर्ती. ही आमची नातेवाईक आहे, नवरी. साखरपुडा झालाय तिचा. हा चला, हे आमच्या इथलं ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचं मंदिर आहे. चला, इथं वाजलेले 7 घड्याळ पुढं आहे आमचं. चला, सासू सुनांच्या किचनमध्ये स्वागत आहे तुमचं. ताजा आहे आखाजा. आखाजाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चला, आरती चालू आहे. म्हटलं थोडंसं हे क्लिप तुमच्यासाठी घ्यावा. तर 7ला आरती असते विठ्ठल वारकरी भवनमध्ये. चला, इथं वाजलेले 7. अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आमची झालेली आता स्वयंपाकाची सुरुवात. आखाजा आज तर छान पुरणाचा स्वयंपाक. चला, म्हटलं तुमच्याशी शेअर करावा सासू सुनांच्या किचनमध्ये काय स्वयंपाक होतो. ताजा आहे पुरणपोळीचा स्वयंपाक. तर मी उठलो आहे आता, आंघोळी वगैरे फ्रेश झालो. आता 7 ते 9चं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला, आता आरतीची क्लिप बघू आता आपण. इथं रात्री भांडे घासून ठेवले होते. असं गॅस ओटा क्लीन झाला होता रात्रीच. सोनबाईने ठेवलेला आहे चहा. आता मी चहात दूध टाकणार आहे. दूध चहामध्ये घेता टाकलेलं आहे मी दूध. चला, आता 5-1 मिनटं उकळू देऊ. चला, सुनबाईने वरती डाळ. तर सासू सुनांच्या किचनमधला आज पहिला पदार्थ तुमच्याबरोबर शेअर होतो आहे. हे छान गोड गोड गुळाची पुरणपोळी. चला, या चहा घ्यायला सगळ्यांना परत एकदा शुभ सकाळ, सुप्रभात. 2-3 पाण्याने डाळ धुवून झाली. आता इथं ठेवलं मी मोठ्या कुकरमध्ये पाणी. पाणी थोडं जास्त आहे, तर मी ह्याच पाण्यामध्ये, डाळीच्या पाण्यामध्ये सार करत असते. सार किंवा कटाची आमटी. तर इथं डाळ टाकून घेतली. चिमूटभर मीठ, कारण कुठल्याही गोड पदार्थाला मीठ घ्यायचं थोडंसं. आणि पोहे खायचे 2 चमचे तेल, म्हणजे डाळ वर येत नाही डाळ. कुकर लावून घेते. गुड मॉर्निंग. चला, तुम्हाला गुड मॉर्निंग म्हटली सुनबाई. तर या चहा घ्यायला इकडं डाळीचा कुकर झाला आहे पॅक. आमचा चहा इकडं होतो आहे भात. पण आज तुमच्याशी खास ही रेसिपी शेअर करणार आहे. तर इथं आता डाळ झालेली आहे. बघायचं तुमचं होतं का असं नक्की सांगा बरं का. एवढा स्वच्छ गॅस आणि पाणी. इथं कटाच्या आमटीसाठी कांदे ठेवलेले भाजत. तर मी अशीच भाजते. तर याची रेसिपी नक्की शेअर करा. इथं घेतलेला आहे मी गूळ. आता हा कट करून घ्यायचा आहे पुरणपोळ्यांसाठी.
तर चालू आहे पिठाची तयारी पुरणपोळ्यांची. तर छोटं गमीला घेतलंय, त्याला ओढणी बांधली आहे. तर कपड्याने पीठ गाळाची पोळी छान येते. सुनबाई करते ती. असं पीठ आता छान निघतं मग पिठीसारखं, एकदम पिठीचं मैद्यासारखं. मीठ घेतलंय, 2 वाट्या साखर जाड घ्यायची, म्हणजे पीठ छान पाणी सुटतं पिठाला. आणि साखर टाकण्याचं कारण एकच, इथं तेल घेते सोनबाई. पोहे खायचे 2 चमचे तेल, साखर, मीठ आणि कपड्याने गाळलेलं पीठ, म्हणजे वस्त्रगाळ केलेलं पीठ. इथं साखर टाकण्याचं कारण एकच की तार धरतं पीठ. तार म्हणजे जसं पाक म्हणतो तसं. आणि पोळी छान येते, अजिबात फुटत नाही. आणि वरचं जे पोळीचं आवरण असतं पिठाचं ते पण गोड लागतं छान. मेन म्हणजे पोळी फुटत नाही, म्हणून मग साखर नेहमी वापरायची. आम्ही वापरतो नेहमी, तुम्ही बघा काय तुम्हाला जर, पण मग तो एखाद्या वेळेस ट्राय करायला काही हरकत नाही आहे. खूप छान पोळ्या येतात. झालेला आहे माझा गूळ किसून. तर हा अर्धा किलोला पावशेर आणि आतपाव, म्हणजे 1.5 पावशेर, म्हणजे 250 ग्रॅम आणि वरून 100 ग्रॅम असं. इथं पीठ पण छान भिजून झालेलं आहे. आपल्याला चला, अशी झालेली डाळ छान शिजली आहे. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तर हे थोडंसं आपल्याकडून दान. इथं हे तांदूळ, आंबा, गहू, इथं झालेले आहेत आपल्या कुरड्या, नागलीचे पापड आणि तांदळाचे पापड. पण ते दान द्यायचं कुणाला आहे? तर चला ह्या बाबांना ते दान द्यायचं आहे. सुनबाई देणार आहे. चला, नवीन सुनबाई आशीर्वाद द्या छान. गुरुदेव गाईला आणू काहीतरी. लक्ष्मी आलंय 2-2. तिचा कोंडा आहे गाईंसाठी. पण वेलची पूड आणि इथं एक सुंठ बारीक करून ठेवलेली मिक्सरला. तर सुंठ टाकून घ्यायची. इथं वेलची पूड. तर वेलची नेहमी साखर टाकून दळून ठेवायची, लवकर दळल्या जाते. चला इथं तर पुरण आपलं रेडी आहे. आणि पूर्ण साखर आणि गूळ अर्ध होईपर्यंत, अर्ध मिक्स करून झालं का मग सुंठ वेलची पूड टाकायची, म्हणजे त्याचा सेंट टिकून राहतो. चला, आता पुरण रेडी आहे, इकडं पीठ रेडी आहे. आता आपण पोळ्यांना सुरुवात करू. सुनबाई करणार आहे कटाची आमटी. ते सुनबाई बनवती आहे पुरण. छान झालेलं आहे, कलर पण छान आला आहे. तर बघा, मी हळद अजिबात वापरत नाही, पण गूळ छान घेतला की छान पुरण येतं. बघू खाली, बघा छान झाले पुरण. चला, असं पीठ तर छान भिजलं आहे. साखर टाकेला असली का छान भिजतं पीठ. आणि इथं आहे पुरण. तर बघा, एवढं पीठ, एवढाच गोळा. तर मी अशाच करते. छान असं पीठ पुरण प्रेस करायचं मध्ये आणि मोदकासारखं केलं का असं छान. चला, इथं पोळी लाटून घ्यायची. आधी कडा लाटीत चालायचं, म्हणजे मग पुरण सगळीकडे पसरतं. बघा, असं ट्रान्सफर पुरण दिसलं पाहिजे. इथं माझं नख लागलं, इथं नख लागलं थोडं. तर चला, असं ट्रान्सफर पुरण दिसलं पाहिजे.
पोळी टाकून घेतली आहे. तर इथे गावठी तूप छान बाजूनी पसरवून घ्यायचं. पोळी उलटून घेऊ. तर मी काही उलटणीचा वापर नाही इथे केला, पण छान पोळीचा कलर आलाय बघा. ह्या बाजूने तूप लावून घ्यायचं, तूप किंवा तेल तुम्हाला जे हवं असेल ते. आज आमच्या पहिल्या व्हिडिओमध्ये पुरणपोळी छान रेसिपी शेअर केली, नक्की करून बघा. चला पलटी करून घेऊ. चला छान पोळ्या येत आहे, असा कलर आलेला आहे. चला इथं छान पोळी फुगली आहे टम्म बघा. छान अशा पोळ्या येत आहे, टम्म फुगली पोळी. चला पोळ्या झालेल्या आहे माझ्या. आता ही शेवटची आहे आणि बघा इतका सुंदर कलर पण आलेला आहे. चला छान अशा करून बघा. आवडली असेल रेसिपी तर लाईक करा. तर चला इथं झालेल्या आहेत पोळ्या. इथं काही ठेवले तर बघा खूप सुंदर कलर आलेला आहे. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल. आणि आमचा हा पहिला ब्लॉग आहे, पुरणपोळी रेसिपी शेअर केली. तर इथं छान नैवेद्य. चला अशा झालेल्या आहेत पोळ्या. इथे सुनबाई करते पूजा. तर तिचं पहिलंच वर्ष आहे. ती नवीन सुनबाई. तर ही आता आमची दुसरी पिढी. सासू-सासऱ्यांची पहिली पिढी, आमची दुसरी पिढी. इथं देवांची पूजा चालू आहे. देवांना नैवेद्य